आपण पाहू शकतो की रोहा तालुका क्रिकेट असोसिएशनचं नाव ज्याने खऱ्या अर्थानं एक वेगळंच वलयावरती नेऊन ठेवले तो सागर बोर्ड पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश मोरे. खऱ्या अर्थाने एका बाजूला पाहिजे सिनियर सिटीजम आणि एका बाजूला ज्युनियर सिटीजम आपल्याला अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक राईट हँड बॅट्समन आहे तर एक लेफ्ट हँड निश्चितच बॅट्समन असणार आहे अशी आम्हाला या ठिकाणी प्रथम दर्शनीय या समालोचन करत असताना निश्चितच आम्हाला या ठिकाणी माहिती मिळते आहे. तर मागाच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं राणा मोरे याचं झंझावतं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये डोळ्याचं पारणं फेडणारं होतं. कारण की त्यांनी 17 चेंडूमध्ये तब्बल 50 धावा अक्षरशः कुठल्या होता. मात्र कौतुक सुद्धा करावं लागेल कारण की ज्या ठिकाणी राणा मोरे प्रथम बॅटिंगसाठी आला होता त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांनी एक सावध पवित्रा घेतला होता. त्यानंतर मात्र ज्या वेळेला 49 या धावेवरती खेळत असताना त्याने सुद्धा या मैदानाच्या आतमध्ये RTPL मध्ये आपलं अर्धशतक झलकावायचं होतं. त्यावेळेला त्याने एक धाव पूर्ण करून या मॅच मध्ये इतिहास घडवला. अर्थातच दुसरं अर्धशतक या ठिकाणी RTPL मध्ये राणा मोरे याच्या नावावरती असणार आहे. पहिला चेंडू अभिषेक सातामकर याचा पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं सन्मान दिलाय सागर बोबड यांनी. पहिल्या चेंडूवरती एक धाव तर निश्चितच या धावफलकावरती अर्जित केली जाई आहे. तर एका चेंडूवरती एक धाव तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर डावखुरी हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश मोरे डावखुरी हाताचा फलंदाजाला खऱ्या अर्थानं आपण टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण पाहिलं तर निश्चितच ॲडव्हान्स असतं. मात्र अभिषेक सातामकर सारखा एक नौका गोलंदाज हो चेंडू पाहिला तर गुडल्या स्पॉटवरती पडला. चेंडूनी उचली घेतली मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी कल्पेश मोरे याला मात्र काही समजलं नाही आणि चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतो आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होते. अभिषेक सातामकर खऱ्या अर्थाने एक नौका गोलंदाज आहे. त्याने या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आत्तापर्यंत केली आहे. मात्र प्रेरणा खरीवाडे संघाला जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्या दरम्यान कल्पेश मोरे याच्या बॅटमधून येते एक शानदार चौकार. धावा मिळतील तब्बल 4. या मैदानावरती मी केलेला सराव मात्र दाखवून देतोय आणि या ठिकाणी कल्पेश मोरेला बीट करतोय. सलगचे 2 चेंडूवरती 2 चौकार मात्र या ठिकाणी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले. मात्र चांगला कमबॅक मात्र अभिषेक सातामकर याच्या गोलंदाजीमधून आपल्याला निश्चित पाहायला मिळते. पुढचा चेंडू अभिषेक याचा सामना करेल कल्पेश मोरे. आहा सुरेख 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 डोळ्याचं पारणं फेडणारी गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना पाहायला मिळतोय. अभिषेक सातामकर खरोखर एक शेवटचा आणि अंतिम चेंडू होता. पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला तर निश्चितच कोणताही गडी न बाद होता 9 धावसंख्या तर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच या धावफलकावरती लगावली गेली आहे. हर्षद निश्चित धन्यवाद रुपेश दादा रटाड यांचा आवाज आपण ऐकत होतो. दटावगावचा एक गोड आवाज आहे. या संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये एक
यंग आणि डॅशिंग कॉमेंटेटर आमच्या समवेत जुडलेत, त्यांचे सुद्धा आभार आहेत रोहा तालुका प्रीमियर लीग या भव्य दिव्य स्पर्धेच्या वतीनं. जाऊया पुन्हा मैदानाच्या आतकडे, जिथे आपण जर पाहिलं ना तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तब्बल 9 धावा या स्कोरकार्डवरती आपल्याला बघायला मिळतात मुकदम 11 संघाच्या बाजूनं. मुकदम 11 संघाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे रस्ता नाही असे कधीही झाले नाहीये, पण तो रस्ता शोधण्यामध्ये आपण अपयशी ठरलोय. कारण की मागच्या मॅचमध्ये त्यांच्याकडे बरीचशी जागा होती, बराचसा वेळ होता आणि त्या 65 धावा थांबवण्याचे प्रयत्नही केले गेले, पण तेही प्रयत्न कमी पडताना आपल्याला बघायला मिळाले. तर आता त्यांना माहिती आहे टार्गेट मोठं सेट करावं लागेल, जवळजवळ 70+ धावा या मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागतील आणि त्याच इराद्यानं मैदानाच्या आतमध्ये सागर बोबड आणि त्याच्या साथीला कल्पेश मोरे उतरलेले पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली तब्बल 9. दुसऱ्या षटकाला सुरुवात. सनीचा पहिला बॉल अडवा, बॅटने ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, थोडी मिक्स फील्ड स्वतःला सावरतील, तद्वर बॉल सीमा रेखेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. इथे एक नशिबाचा दिमागदार चौकार. मैदानावरती आता मात्र आता धावा येतात, मग एक्स्ट्रा स्वरूपाच्या का होईना, खराब क्षेत्ररक्षणाच्या का होईना, पण त्या धावा सागर बोबडच्या खात्यामध्ये मोजल्या जातात. 13 धावा स्कोरकार्ड वरती. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, बाट फिरवली, पंचांकडे मोठी अपील, अपीलमध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह बराचसा बघायला मिळाला. गोलंदाजी चांगली आहे, ज्या वेळेला सागर बोबड सारखा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला फलंदाजी करतोय त्याच्या समोर कडवं आव्हान. बॉलिंग करत असताना सनी जाधव, ज्या वेळेला पिंगलसई गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, पिंगलसई गावातून एक उभरता सितारा, नवीन सितारा मैदानावरती आला आणि तदनंतर प्रेरणा 11 खैरवाडीचा तो तारणहार सुद्धा बनला. टप्पा पडतो, लगेच बॉल बाहेर निघतोय, कधी आतमध्ये येतोय, कधी चेंडू खालीही बसला जातोय. म्हणजे व्हेरिएशन चांगले आहेत, वेग चांगला आहे, टप्पा चांगला आहे, अचूकता भेदकता चांगली ठासून भरली आहे या गोलंदाजाकडे. नाबा सनी जाधव आता चांगली कामगिरी. सागर बोबड सारख्या खेळाडूला मैदानावरती उभं ठेवलं. आता लो फुल टॉस दिशा दिलीये, बॉलला मिडल ऑफ द बॅट केलं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला सिद्धेश पळतील, त्यांच्या अवाक्याच्या बाहेर, बॉल सीमा पार. या मॅच मध्ये RTPL चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. स्वतःसाठी खेळलो तर मात्र मी एकट्यापुरतीच राहील, माझ्या टीमसाठी मला खेळायचं आहे, संघासाठी धावा बनवायच्यात आणि त्यासाठी संघर्ष मला करायचा. अजून एक गोळीच्या वेगानं आता बॉल जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार. दुसरा चौकार. अच्छा, आतमध्ये आता काय घडतंय, क्षेत्ररक्षक थोड्या चुका करताना पाहायला मिळाले, त्याच्यावरती अक्षरशः हल्ले चढवतोय. सागर बोबडची बाट आता बोलतीये. 21 धावा संघाची धावसंख्या, वैयक्तिक तो 13 वरती खेळतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा. हा ही फटका चांगला, आता मिड विकेटला रूम बनवली आहे, बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय, शॉट सिलेक्शनही चांगला बघायला मिळाला. आता बॉल आउट ऑफ द पार्क, एक धमाकेदार षटकार. सागर बोबड या खेळाडूला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस पूर्णतः फुकट गेला. म्हणजेच ज्या दिवशी मॅचच्या दिवशी आपली प्रगती होणं गरजेचं आहे, टीमसाठी धावा येणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावरती तो करतोय. बॅटिंग करत असताना खूप साऱ्या धावा जमा करतोय संघासाठी.
अभिषेकचा का वेग होता, अप्रतिम वेग. पूर्णपणे जी उंची आहे ना त्या उंचीचा उपयोग केला जातो. बघा वेगानं तो धावत येतो, भन्नाट एक मोठं रनअप त्याचा आपल्याला पाहायला मिळालं. वेगानं धावत आल्यानंतर बॉल फेकत असताना आपण जर पाहिल्यानंतर बऱ्याच उंचीवरून एक फ्लॅट एक वेगवान सरळ पायावरती बॉल उधळताना पाहायला मिळाला. त्याच कारणानं फलंदाजाकडे या चेंडूचं उत्तर नव्हतं. कल्पेश मोरे आता मात्र बीट झालेत. 27 धावा स्कोर कार्ड वरती. हाही बॉल चांगला, पंचांचा इशारा. आता मात्र नो बॉलचा आला. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल असावा जरूर. ज्या वेळेला इथे आपण जर पाहिलं ना तर नो +1 मिळतील. या तब्बल इथे 2 धावा. या दुहेरी अंकांना टीमची धावसंख्या 29 आकड्यावरती पाहायला मिळते. धावा होतात, धावा बनल्या जातात. खूप साऱ्या धावा या मैदानाच्या आतमध्ये बनतात ज्या अपेक्षित आहेत. एक आपण पाहतोय सिनेमॅटिक व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. आता अभिषेक वरती कॅमेरा आपण सेट केला आणि निश्चितपणे अभिषेकचा वेग चांगला. 11 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केल्यात, 2 चौकार खर्च केलेत आणि विचार करत असता हे दुसरं षटक तो मात्र आता वैयक्तिक आपला हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली होती, दुसऱ्याही षटकामध्ये तो चांगली कामगिरी करतोय, पण आतापर्यंत क्षेत्ररक्षणाची हवा तशी साथ मिळाली नाहीये. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा चेंडू ऑन साइडला लाँग दी कार्पेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये गोळीच्या वेगाने बॉल चाललाय. तुषार कांबळे बॉलच्या खाली आले, बॉलला पकडलं, बॉलची फेकही चांगली केली आहे. धाव तिथे 1 मिळेल, 1 पेक्षा जास्त तुम्हाला काही मिळणार नाहीये. आणि या एकेरी धावेच्या सह्यानं टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 30 या आकड्यावरती पोहोचली आहे. जमॅची बाब ही एक राहील ना की मुकदम 11 संघाचा एकही बॅट्समन आता आउट झाला नाहीये, कारण की एक बॅट्समन महत्वाचा राहिला. षटकातील आपण पाहतो पुढचा बॉल असेल. हाही चेंडू ऑन साइडला खेळला. कौकर्नरचे क्षेत्ररक्षक मिड विकेटला येतील आणि तदनंतर बॉलला पकडण्याचा प्रयत्न राहील. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक ज्या वेळेला आपण पाहिले तर तुषार कांबळे हे सुद्धा बॅकअपसाठी आले होते. चांगल्या पद्धतीचं टीमवर्क पाहायला मिळतं. आता प्रेरणा 11 खेरवाडी संघ चांगल्या पद्धतीनं जाणतो की येणाऱ्या धावा या कमी प्रमाणाच्याच आपल्याला थांबवायच्या, जेणेकरून या मॅच मध्ये आपण तेवढ्या धावा आरामात पार पाडू शकतो. त्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टीम प्रेरणा 11 खेरवाडी ज्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवला ना त्या अद्यापच्या विश्वासाला सार्थ ठरताना पाहायला मिळाले नाहीयेत. कमी गतीचा बॉल होता, फसवा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटच्या खालच्या दिशेला चेंडू लागल्यानंतर मिड ऑनला चालला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक वेगाने आले बॉल पर्यंत, पण तदवर दोन्ही फलंदाजांनी चित्ताची धाव हरणाची चपाई मैदानावरती दाखवत असताना 2 धावा तिथे कंप्लीट केल्या. या 2 धावा स्कोर कार्ड वरती प्लस केल्या जातील. ज्या वेळेला 33 धावा स्कोर कार्ड वरती एकट्याच्या 22 धावा सागर बोबडच्या नावावरती. 9 चेंडू त्यांना आतापर्यंतचे फेस केलेत. कल्पेश मोरेने नाराज केले या मॅच मध्ये. आतापर्यंत त्यांना 8 चेंडू फेस केलेत, 10 धावा त्याच्या बॅटमधून त्यांना पाहायला मिळाल्यात, पण हरकत नाहीये. तो सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न करतोय आणि जास्तीत जास्त सागर बोबडला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न त्याचा चाललाय. आता लोवा फुल टॉस, वा अप्रतिम झेल, कॅच ऑफ द मॅच. या मॅच मधील सर्वाधिक अप्रतिम झेल आपण पाहिलं तर प्रतीश नाव आहे, बारक्या शेनवई गावचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये चमक धमक दाखवताना पाहायला मिळेल. अप्रतिम झेल, विकेटचा पतंग, पहिला धक्का, सागर बोबड बॅक टू दी डग आउट. बॉल बाकी राहिला या तिसऱ्या ओव्हरचा, ते सभा दफळकावरती बघायला मिळतात. प्रथमेश ठाकूर आपण कुठे असेल तर कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधा. ज्यावेळेला
आपण पाहतोय या ओव्हरचा शेवटचा बॉल अजूनही बाकी राहिला. तेहतीसावा धावफलकावरती तिसरं षटक मार्गस्थ. आता कमबॅक झालं प्रेरणा 11 खैरवाडी संघाचं या मॅच मध्ये. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होतील, ज्यांची चमक धमक आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिली होती. जवळजवळ एकट्याच्या 47वा अमित नागटी या खेळाडूच्या नावावरती होता. विरजोली विभागामधील हा खेळाडू आहे. ज्यावेळेला ताकद त्याची खूप सारी आपण पाहिली आहे. सातत्यानं या खेळाडूला गाव मर्यादित खेळताना असताना ज्यावेळेला विरजोली टीमसाठीचा खेळही त्याचा चांगला राहिला, पण आज त्याला खऱ्या अर्थानं मुकदम 11 या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये खेळायचा. आणि मुकदम 11 साठीचा कसा खेळ तो करून दाखवेल ना, हेही आपल्याला बघावं लागेल. 9 सेकंडला त्याच्या साथीला कल्पेश मोरे जरूर उभा. समोर गोलंदाज एक चांगल्या ताटणीचा गोलंदाज अभिषेक सुद्धा. आणि अभिषेकनं आता कमबॅक मिळून दिलं टीमला. आतापर्यंतचे त्यांना 11 चेंडू टाकलेत, मात्र 15 धावा खर्च केलात आणि एक सफलता आपल्या नावे केली आहे. शेवटचा या ओव्हरचा बॉल टाकण्यासाठी तो जरूर सज्ज होईल. शेवटचा आणि आपण पाहिलं तर अंतिम बॉल जिथे गोलंदाजी मार्कवरती अभिषेक सज्ज होताना पाहायला मिळतील. महत्वपूर्ण हा बॉल. चेंडू चांगला कमी गतीचा. ज्या वेळेला बॉल टाकताना एक आवाज झाला होता, असं वाटलं होतं की अमितला खूप वेगानं बॉल येईल, फक्त तो आवाजच राहिला. त्यानंतर चेंडू मात्र आपण जर पाहिलं ना तर कमी गतीचा इथे टाकण्यात आला. डॉट बॉलच्या सांगतेने आपण पाहिलं तर षटकाची सांगता झाली आहे. 11.00च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. अशा पद्धतीचा खेळ चालू राहिला तर प्रोजेक्टर स्कोर आपण जर पाहिलं ना तर जास्तीत जास्त आपल्याला 66 ते जास्तीत जास्त 70 पर्यंत पोहोचताना पाहायला मिळेल. पण इथूनही पुढे जी फर्स्ट सेकंड आणि थर्ड गिअरवरती जी गाडी चालतीये ना ती तुम्हाला टॉप गिअरवरती न्यावी लागेल. जर या संपूर्ण मॅच मध्ये तुम्हाला धावा बनवायच्यात, प्रेरणा 11 खैरवाडी संघासमोर तुम्हाला जर टार्गेट सेट करायचं आहे ना तर धावा खूप साऱ्या बनवाव्या लागतील. मागच्या मॅच मध्ये याच टीमनं तब्बल 90 हा आकडा सुद्धा पार केलेला आपण पाहिला. आणि याही मॅच मध्ये ते चांगली बॅटिंग करतील. त्याच्यामध्ये 17 चेंडूमध्ये 50 धावांची वादळी खेळी राणा मोरे या खेळाडूच्या नावावरती आपण पाहिली. राणाला कोण विसरेल. मी म्हटलं होतं ना, कालही सांगितलं होतं, जेव्हा राणा मैदानावरती खेळतो त्याचं फॅनपेज सुद्धा खूप आहे आणि तो आवडता सर्वांचा खेळाडू आहे. यश पाटील पहिला बॉल टाकतील. खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची आतली कडा घेतली होती आणि त्याच कारणानं आपण जर पाहिलं तर तिथे आपल्याला एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. निश्चित कल्पेश मोरेचा विचार केला तर पहिली मॅच खेळत असताना कल्पेश मोरेच्या बॅटमधून सुद्धा जवळजवळ आपल्याला पहिल्याच मॅचमध्ये 18 धावा येताना पाहायला मिळाला होता. एक मॅच विनिंग पारी त्याने खेळली होती. मुकदम 11 संघाला पहिला सामना विजयश्री खेचून आणण्यामध्ये अमित नागटी आणि कल्पेश मोरेचा हातभार राहिलं होतं, पण आता थोडा तो बॅकफूटवरती आहे. पण अमित येईल का लयमध्ये. कमी गतीचा बॉल, त्यानंतर डीप मध्ये दिशा देण्याचं काम केलं. बॉल दैवतला मिस करून सरळ जाईल. व्यासपीठाला मानवंदना देणारा दर्जेदार या मॅच मध्ये RTPL चौकार. आपण जर पाहिलं तर आता अमितची बाट बोलतीये. हा ट्रॅकर आता डीपेस्ट्रा कव्हरला एक क्लासिकल स्ट्रोक बघायला मिळाला. आता चौकार आल्यानंतर कॉन्फिडन्स दुणावला गेला आणि तदनंतरच्या या तब्बल अर्धा डझन धावा. षटकार. ते अमित नागटीची आता बाट बोलतीये. तो धावा बनवतो टीमसाठी खोऱ्यानं. 44 धावा टीमच्या. नो बॉलचा इशारा येईल पंचांचा. अक्षरशः जी खेळपट्टी आपण सजवली आहे त्या खेळपट्टीच्याही बाहेर टाकण्याचा कारनामा गोलंदाजी करत असताना यश पाटीलनं केला. आज यश पाटीलनं संपूर्ण दिवसामध्ये नाराज केलं खऱ्या अर्थानं. कारण की यश पाटीलचा विचार करत असता ज्या यश पाटील वरती विश्वास आहे तो यश पाटील आज कुठेतरी नाराज करतोय. राणा मोरेच्या विश्वासाला सार्थ ठरत नाहीये. समोर आता समोर हा चेंडू स्लॉट मध्ये आला. त्याला पार्क केलंय प्लॉट मध्ये. लॉंग ऑनच्या वरून अमितचा धमाका. षटकार.
ते आपण जर पाहिलं तर लाईन आणि लेंथ वरती नव्हतं नियंत्रण, हे फक्त होतं बॅट्समन अमित नागटीला आमंत्रण आणि ते दोन्ही हातांनी स्वीकारलं. लॉंग ऑनच्या वरून आता षटकार लगावला. टीमची धावसंख्या तब्बल 56 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. एक गडाच्या मोबदल्यामध्ये 56. अजून एक उलटपाचा बॉल, हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेला चेंडू आपण जर पाहिलं तर कुठे निसटला, शॉर्ट थर्ड मारला, तिथे खराब फेकीही झाली. त्यानंतर बॅकअप चांगलं मिळतं, त्याच कारणाने तिथे मात्र एक सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या पोहोचेल कुठे तर तब्बल 57 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. पहिल्या 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर संघाची धावसंख्या फक्त 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली होती. पण तदनंतर या 4थ्या षटकाला जशी सुरुवात झाली ना, तिथे मात्र यशनं तब्बल 24 धावा खर्च केला. बराचसा महागडा ठरला. अमित नागटीला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती खरं तर दामणशेचा सितारा ज्यानं नक्कीच आपल्या रोहाचं नाव अटके पार रोवलं, भारतीय संघाचं नेतृत्व केलं कबड्डीमध्ये. त्याचप्रमाणे नुकताच हरियाणा येथे महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करणारा हा दामणशे गावचा सितारा अक्षय निकमसाठी एकदा जोरदार टाळ्या. नक्कीच अक्षय निकम आपल्या समोर आपल्या व्यासपीठावरती, त्यांचा स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि सन्मान नक्कीच आपण कंप्लीट करतो. थँक्यू सो मच आपण इथे आलात आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपली मोलाची शुभ उपस्थित दर्शवलीत आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाचा अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतो. येस हर्षल, पुन्हा एकदा जाऊया माझ्या दिशेनं. निश्चित ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर 57 धावा वर्ल्ड कप वरती लागतात. सिनेमॅटिक व्ह्यू मध्ये आपल्याला अमित नागटीला कॅच केलेलं पाहायला मिळतं. 7 चेंडू फेस केलेत, 21 वरती तो एकटा खेळतोय. आता सनी जाधव थांबायला तयार नाहीयेत. या पिंगळसई गावचा सितारा आज चमक धमक दाखवताना पाहायला मिळतं. त्यानं एक वेगळी छाप उमटवली आहे, कारण की सनीला माहिती आहे मिळालेली ती संधी आणि त्या संधीचं करायला भेटलेलं ते सोनं मला करून दाखवायचं. आज माझ्या गावाचं, माझ्या नावाचं इथे बोलबाला रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये मला करायचा. वाका बॉल राहिला, पहिला डॉट, दुसराही डॉट बॉल. नाव आहे सनी 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 आणि जाधव. ज्या वेळेला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतील. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल मैदानावरती. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहायला मिळेल. टप्पा कधी पडतो, टप्पा पडल्यानंतर कधी तो बाहेर बॉल निघतो, अक्षरशः बॅट्समनला सुद्धा कोड्यात टाकलं. बॅटची लीडिंग एज, तदनंतर बॉल शॉट थर्ड मान मध्ये. काय गोलंदाजी चालू आहे सनीची. एक सेट बॅट्समन जो अमित नागटी मैदानावरती बॅटिंग करतोय, त्यानं बॅक टू बॅक बरेचसे मोठे फटके खेळले. मागील ओव्हर मध्ये एकट्यानं त्यानं मात्र तब्बल चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत असता वैयक्तिक 21 धावांवरती तो खेळला. आणि तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर सनी सारख्या खेळाडूनं, त्या सनीनं मात्र आज थांबवून दिलं. यंग टॅलेंटेड खेळाडू आहे, कमी वयामध्ये चांगली प्रसिद्धी निर्माण करायची आहे आणि त्यासाठीचा हा प्रयत्न त्याचा जो चालू आहे ना, अप्रतिम कामगिरी करतोय. एक सिंगल मिळते सनी आपल्याला सिनेमॅटिक व्ह्यू मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल असेल सनीचा. हा बॉल जो आहे ना, तो बॉल खूप बाहेर राहिला. ज्या वेळेला पंचांचा इशारा लगेच येईल. हा वाईट बॉल, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन अचानक 2 वरती जावी. आता तो पराक्रम मैदानावरती घडला जातोय, कारण की सनी आतापर्यंत परफेक्ट ट्रॅक वरती, परफेक्ट लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करत होते. पण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न, कारण की समोर लेफ्ट हँड बॅट्समन आला, त्याच्या समोर काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये आता मात्र त्यानं व्हाईट बॉल टाकला. अवंतर स्वरूपाची धाव खर्च केली. 9 चेंडू फेस करत असताना 11 वरती कल्पेश मोरे स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. इथे चूक केली, काय केलं, बॉल अक्षरशः डोक्याच्या वरून लॉंग स्टॉप मधून फरार. नो +4 मिळतील या तब्बल नशिबाच्या 5 धावा. टीमची धावसंख्या आपण जर पाहिलं तर या 5 धावेच्या साह्यानं 64 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. थोडी नाराजी व्यक्त केली जाईल. सनीच्या माध्यमातून येणारा पुढचा बॉल फ्री हिटचा पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू, कल्पेश मोरेची बॅट बोलली, मिड विकेटच्या वरून आता हवाई हल्ला सनी वरती चढवला. एक दर्जेदार षटकार.
लगेच सनी कमबॅक करताना पाहायला मिळालं. सनी जाधव म्हटलं ना की एक निश्चित आपल्याला आठवण होईल सचिन दादा जाधव, आणि सचिन दादा जाधव यांच्या तालमीतलाच हा खेळाडू आहे, नाव त्याचं सनी जाधव आहे. आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सनी करताना पाहायला मिळतं. कमबॅक त्यानं मिळवलं, षटकार आला, पण लगेचच त्याच कल्पेशला त्यानं मैदानाच्या बाहेर धाडलं. इटका जबाब पत्तर से मैदानावरती आपल्याला बघायला मिळाला. सनीला माहिती आहे आयुष्यामध्ये आत्मविश्वास किती महत्वाचा आहे, कारण की आत्मविश्वास अशी गोष्ट आहे ना जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावरती नेऊ शकते. आणि तो आत्मविश्वास अजिबात मला खचून द्यायचा नाहीये. नव्यानं उभं राहायचं, नव्यानं गोलंदाजी करायची आहे, आणि ती त्यानं केली. ही आता डीपेस्टला कव्हरला फसवलं. यश पाटील तिथे आहेत, अजून एक सफलता, आणि सनीची मांडीवरची थापच सांगून जाते की हा बॉल कशा ताडणीचा होता. बॅट्समन आउट. अजून एक धक्का. अजय बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या 70 धावा धावफलकावरती लागतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 70 धावा स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅट्समन आपण जर पाहिलं तर अजय मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. बॅट्समन आहे निलेश मस्कर. निलेश आणि त्याच्या सदीला आपण जर पाहिलं तर अमित नागटी. निलेश मस्करचा जर आपण विचार केला ना तर मागील 2 मॅचमध्ये तो आपल्याला कबड्डीवरती खेळताना बघायला मिळाला. 2 मॅचमध्ये खेळत असताना तो दोन्ही मॅचमध्ये 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिला. एकही धाव न बनवतो तो कबड्डी सोडताना आपण बघितला, पण आता तो काहीतरी करेल या विश्वासानं नव्यानं सागर बोबडने त्याला मैदानावरती पाठवला. तो तब्बल 5व्या क्रमांकावरती, आणि त्याच्या साथीला अमित नागटी तर जरूर आहे. तो 10 चेंडू फेस करत असताना 22 वरती एकटा खेळतोय. त्याचबरोबर सागर बोबड सुद्धा 10 चेंडूमध्ये 22 करून मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर कल्पेश मोरे 12 चेंडूमध्ये 21 खेळला, तोही कबड्डी सोडून गेला. अजय याला एकही धाव बनवली नाही. आता निलेश आणि अमित या 2 खेळाडूंकडे लक्ष वेधलं गेलं. शेवटचं आणि एक अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय राठोड खैरवाडी गावचा खेळाडू आज आपल्या प्रेरणा 11 खैरवाडी संघासाठी, संघ मालकासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साठी सुसाट सुटताना पाहायला मिळेल. 14.00च्या सरासरीनं मैदानावरती बॅटिंग चालू आहे. ही धावगती खूप चांगली आहे, ही धावा खूप साऱ्या महत्वाच्या आहेत, आणि धावसंख्येला पकडलेला तो वेगही खूप चांगला. आता अक्षय थांबवतील का? समोर अमित. पहिला बॉल, हाफ ट्रॅकर समोर, लॉंग ऑनच्या वरून CHA BUK चाबुक शॉट, एक देखना दिमागदार दर्जेदार लॉंग ऑन वरती षटकार. आणि निश्चितपणे अमितला सुद्धा माहिती आहे आज प्रयत्नांनी करायचे आहेत, कारण की जीवनात असणारी पहिली आणि शेवटची मॅच ही समजूनच मैदानावरती आपल्याला खेळायचं आहे. कारण की जर टीमला जिंकायचं असेल 100% एफर्ट द्यावे लागतील. पहिला समोर षटकार आला, तदनंतर स्क्वेअर लेगला उडवलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता सफलता अक्षयच्या नावावरती. महत्वाचा खेळाडू अमित नागटी मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर मैदानावरती न्यू बॅटर खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळेल. त्याचं नाव आहे अमीन आणि निलेश, हे दोन्ही फ्रेश बॅट्समन आहेत. पण अजूनही या मॅचमध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, जिथे अक्षय राठोड गोलंदाजी मार्कवरती आहेत. 76 धावा धावफलकावरती आहेत. धावा तशा खूप साऱ्या झाल्यात, पण तिथूनही धावा थांबवण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय, आणि केलाही जाईल यात मात्र शंका नाही आहे. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतील. पुन्हा अक्षय आडवा बॅटनं ज्या वेळेला खेळलेला फटका आपण पाहिला. अमीन मैदानावरती आल्या पहिलाच बॉल मिड विकेटला खेळून काढला, तिथे एक सिंगल जोडण्याचा प्रयत्न राहिला, एकच धाव मिळेल. आणि या एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावगती सुद्धा आपण जर पाहिली तर 77 आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतं. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 77 धावा, आणि बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा निलेश मस्कर हा खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. निलेश मस्करच्या बॅटमधून आता समोर गोळीच्या वेगानं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध एकदम सरळ शॉट, चौकार.
RTPL 2023 फ्री हिटचा बॉल निलेश मस्कर अक्षरशः तुटून पडले. ऑन साइडला एक दर्जेदार फेकून दिला षटकार. आज निलेश मस्कर एकच सांगतोय, ना मला थांबायचंय ना मला मागे फिरायचंय. मागच्या 2 मॅचेसचा न विचार करता आता मला पुढे चालत जायचंय आणि पुढे चालतच जायचंय. तसाच खेळ निलेश मस्कर करताना पाहायला मिळतात. आता बॅकफुटला आले, समोर बॉलला उडवलं, कट केलं, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. राणा मोरे स्वतः बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. बॉल पकडला, बॉलची फेकही चांगली केली तर जोर मात्र तिथे आपण पाहिलं तर एक सिंगलच्या साह्यानं टीमची धावसंख्या पाहायला मिळेल. तब्बल 89 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. निश्चित या निर्णयाची वाट आपण पाहणार आहोत. निश्चितपणे या बॉलचा निर्णय का असेल हे आपण बघणार आहोत. सन्माननीय अमरीश सर, आपण सुद्धा या. हा निर्णय खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल की नक्की ई सिंगल आहे का, की येणारा पुढचा बॉल पुन्हा टाकावा लागेल किंवा मग काही निर्णय असेल त्याची वाट आपण पाहतोय. डिसिजन हा आपल्याला पेंडिंग बघायला मिळेल. दोन धावांची पेनल्टी इथे मात्र देण्याचा निर्णय आमच्या आयोजकांनी आणि पंचांनी मिळून घेतला. तर निश्चितपणे आपण जर पाहिलं तर इथे मात्र 2 धावांची पेनल्टी इथे देण्यात येईल. म्हणजे टीमची धावसंख्या 2 ने अजून पुढे प्लस केली जाईल. टीमची धावसंख्या 91 पर्यंत जाईल. 92चं टार्गेट पाहायला मिळेल. मागील मॅच मध्ये प्रेरणा 11 खेरवाडी संघाने जर 96 धावा बनवल्या होता, तर आता या मॅच मध्ये सुद्धा ते तब्बल 92 धावांचाही पाठलाग आरामात करतील यात तीळ मात्र शंका नाहीये, अशी आपण आशा जरूर बाळगूया. जिथे आपण जर पाहिलं तर प्रेरणा 11 खैरवाडी संघाच्या विपक्षामध्ये निलेश मस्कर, कल्पेश मोरे एक चांगली खेळी राहिली. अभिषेक सातमकरची सुद्धा चांगली बॉलिंग पाहिली आपण. 2 षटकामध्ये त्यांना फक्त 15 धावा खर्च केला. सनी जाधवने 2 ओव्हरमध्ये 31 धावा खर्च केला. यश पाटीलने 1 ओव्हरमध्ये 24 धावा खर्च केला आणि अक्षर राठोडने 1 ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केला. आणि अशा तब्बल आपल्याला आपण पाहिलं तर 89 धावा या स्कोर कार्ड वरती बघायला मिळाल्या. एक चांगली बॅटिंग झाली, चांगल्या पद्धतीचं बॅटल रंगलं, चांगल्या पद्धतीच्या धावाही झाला आणि एक चांगलं टार्गेटही आपल्याला बघायला मिळालं. आणि निश्चित हा शेवटचा सामना आपल्या आजच्या दिवसाचा आपल्या भेटीसाठी आहे. तर पुनश्च एकदा प्रथमेश आपण या व्यासपीठावरती समालोचन कक्षामध्ये पुढच्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये प्रथमेशजी ठाकूर आपल्या समवेत जुडतील. पण त्या पलीकडे मी आभार मानेन योगेशदादा गंबे, तेजसजी नरे सरांचं, ज्यावेळेला राजूदादा केरकर यांचं, संपूर्ण रोहा तालुका प्रीमियर लीगचे संपूर्ण जे आयोजक आहेत त्यांचे मी खूप सारे आभार मानेन. ज्यावेळेला आपण जर पाहिलं तर आज रोहा तालुक्याची प्रीमियर लीग समालोचन करता असताना खूप सारी मजा आली, खूप सारा आनंद वाटला आणि एक या 2 दिवस या संपूर्ण स्पर्धेचा एक घटक म्हणून
होण्याची जी मला संधी निर्माण करून दिली आहे, योगेशदादा गंबे असेल, तेजसजी नरे आणि राजूदादा केरकर, संपूर्ण राजूजी वाघमारे असतील, वाहादादा महाबळे, त्याचबरोबर रोहा तालुका प्रीमियर लीगची जी कमिटी आणि क्रिकेट प्रेमी मित्रमंडळ जे हे संपूर्ण आयोजक आहेत, त्यांच्या हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानतो आणि निश्चित इथून आज मी रजा घेतो. निरोप घेतो आम्ही, आम्हास आज्ञा असावी. निरोप घेतो आम्ही, आम्हास आज्ञा असावी. जर चुकले असेल आमचे काहीतरी आम्हाला क्षमा असावी. धन्यवाद. थँक्यू सो मच. सेकंड इनिंगसाठी आपण लगेच जाऊया प्रथमेशजी ठाकूर यांच्याकडे. तुम्ही कुठे जाऊ नका, पात्र बघत राहा. या संपूर्ण स्पर्धेचा आपण आनंद घेत राहा. थँक्यू सो मच हर्षल, आपला मनपूर्वक आभार. स्पर्धेमधील बरीचशी पारितोषिकं आपण अनाऊन्स करतो. बघा, विजेता संघ मालकामध्ये जी बाईक आपण पाहतोय, टू व्हीलर, जी अप्पा मयेकर साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केल्या, त्यांचा मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे प्ले ऑफ डेसाठी ओ क्लासिक गॉगल्स जे आहेत ते शाळेचे डांगे साहेब एम स्पोर्ट्सचे सर्व त्यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत केले गेले, त्यांचा आभार. त्यानंतर प्ले ऑफ द डेसाठी सायकल्स आपण जे पाहतोय, प्रियंका फर्निचर, स्मरण रोशन मोरे, त्याचप्रमाणे ओम स्पोर्ट्स पेंटिंग कन्स्ट्रक्शनचे सर्व महेशजी मात्रे साहेब, शशिकांत सायकल मार्टचे सर्व अभिषेकजी गोतावडे साहेब, त्याचप्रमाणे विद्यमान सरपंच कोकबन सौ तेजस्विनी वाजंत्री मॅडम आणि रुद्रांश 11 बाले, या सर्वांच्या वतीनं सायकल आम्हाला नक्कीच प्ले ऑफ द डेसाठी दिली गेल्या. पहिल्याच बॉल ऑन साईडला वळवला गेला, मनगटीत साह्यानं ताकदीनं चेंडूला मात्र फक्त दिशा दिली. चाललाय बॉल लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर माननीय श्री विशालजी लाड साहेब यांचं नुकतंच शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आई ससाईवाली संघाचे संघ मालक आहेत आणि साहेबांचं नुकतंच शुभागमन, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे बेस्ट बॅटरसाठी बॅट शंतनू अष्टीवकर यांच्या वतीनं अर्थातच ऑल स्टार्स ब्रँड कडून आम्हाला प्रोव्हाइड झाल्या, त्यांचं मनपूर्वक आभार. या दरम्यान बघा फटका क्षेत्ररक्षक तिथे होते, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. व्हॉट अन एक्सलेंट थ्रो, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. लहानपणी गोट्या खेळण्याचा फायदा मात्र पुरेपूर चांगला झालाय. डायरेक्ट हिट केलाय, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते आणि निलेश मस्कर तिथे होते. क्या बात आहे निलेश मस्कर. आज खरं तर पहिल्या 2 मॅचेस मध्ये मात्र यशस्वी ठरला, त्यानंतर मात्र या मॅच मध्ये एक वेल फिनिशरची भूमिका त्यानं पार पाडली आणि आता डायरेक्ट हिट तासामधीन आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती आपण पाहिलं तर सुरुवातच आपण संघाशी मायनस मध्ये केली, त्यामुळे 4 धावा आल्याच्या नंतर फक्त 2च धावा दाखवतात धावपटलावरती. पण बघा दरम्यान जबरदस्त फटका, राणा मोरे इन अँड बॉल आउट. मैदानाच्या बाहेर चेंडू फरार, सीमा पार, 4.
आताच आमचे दोन्ही ऑफिशियल्स असतात तर एक्झॅक्टली घडलंय काय. सागर काय घडलं एक्झॅक्टली मैदानात. विजय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाठची बाहेरची गाडा. ओ गली रिजन मधून ऍक्सिलेंट फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतः कॅप्टन तिथे. सागर मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. चेंडूला अडवलं धाव एक आणि धावसंख्या पुढे 1 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय. ओ गॅप एक्झिक्यूट करायचा होता तिथे समोर भिंतीसारखा जणू काय उभा आहे निलेश मस्कर. तिथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर हाऊस आज मात्र या मॅच मध्ये चमकताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगली त्याची कामगिरी आहे. यापूर्वी पूर्वार्धामध्ये पाहिलं तर 19 धावा बनवल्या. सागर बोबाडनं सुरुवात चांगली करून दिली. त्यानंतर मात्र कल्पेश मोरेची बॅटिंग आणि त्यानंतर अमित ने मात्र धुमाकूळ घातला. मैदानाच्या आतमध्ये ड्राईव्ह केलाय. यावेळेस गॅप भेदण्यामध्ये यश मिळलंय. जो गॅप शोधायचा होता त्या गॅप मध्ये एक्झिक्यूट करत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, कव्हर सीमा पार, RTPL चौकार. म्हणजे उद्या नॉकआउटचे सामने उद्यापासून चालू होतील आणि ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर सर्वांनाच या क्षणाची आतुरता होती. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये कोणता संघ आणि कोणते संघ पदार्पण करतील ते सर्वांना बघायचं होतं. पण त्यासाठी जी उद्याची पहिली मॅच असेल, ठीक आपण जर पाहिलं तर 9 वाजता सकाळी पहिला बॉल पडेल. पहिली मॅच वैष्णवी 11 कोलाड त्यांच्या विपक्षामध्ये श्री जोगिरदेव प्रसन्न स्वराज्य अग्रविल हा संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळतील. दुसरा सामना असेल आई ससाईवाली तुलसी फायटर त्यांच्या विपक्षामध्ये सोनेश्वर निवी. हा सामना ठीक सकाळी 10:30 चालू होईल. तदनंतर तिसरा सामना असेल सागर सम्राट न्हावे त्यांच्या विपक्षामध्ये छत्रपती वॉरियर्स. हा सामना ठीक दुपारी 12 वाजता चालू होईल. चौथा सामना असेल श्री धावीर महाराज तळवली त्यांच्या विपक्षामध्ये दीक्षा अकॅडमी. दुपारी ठीक 1:30 वाजता हा सामना चालू होईल. पाचवा सामना स्ट्रॉंग बॉईज आणि या संघातील जो संघ जिंकेल तो त्यांच्या विपक्षामध्ये खेळेल. आणि शेवटचा आणि अंतिम सामना श्रेयस 11 धाटाव आणि आयुषी आरोही 11 तो सामना ठीक संध्याकाळी 4:30 वाजता चालू होईल. स्विच इट रिव्हर्सचा पवित्र आजमावला गेला आणि तो सफल देखील ठरलाय. आज खरं तर जिथे बॅट फिरवेल तिथे धाबा वाढवणारे राणा मोरे त्याचा बॅटमध्ये आणखीन एक चौकार. जे 15 धावा धावफलकावरती 90 म्हणजे अगदी विचार केला तर 90 धावासंख्येचं लक्ष्य पार पाडायचं आहे. पार पाडताना आता राणा मोरेची भूमिका महत्वाची असेल. दरम्यानचा बॉल व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन 16 झाल्यात. अठरा झालेल्या आहेत. 2 धावा पॅनल्टीच्या आहेत राणा. ओ कट करायचा होता चेंडू थेट विकेट कीपरच्या हातात जात असताना हा डॉट बॉल निर्धाव चेंडू जो एक्स्ट्रा रन खर्च केले होते यापूर्वीच्या बॉलवरती जो खराब चेंडू हाताळला होता त्याची भरपाई करून देत असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सध्या 1.2 षटकांची समाप्ती झाल्या. 16 धावा. पुढचा बॉल पल्लवेचा चेंडू बाटची बाहेरची कडा विकेट. या मॅचची गोल्डन विकेट. संपूर्ण डगआउट मध्ये सध्याच्या घडीला शांततेचं वातावरण आणि आमच्या व्यासपीठावरती मुकादम 11 संघाला सपोर्ट करणाऱ्या सर्वच सपोर्टर्सच्या चेहऱ्यावरती एकच आनंद आपल्याला पाहायला मिळतो. कारण ज्या खेळाडूने गेल्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलंय तो आता राणा मोरे मैदानाच्या बाहेर.
विकेट इथं मिळाली आणि 16 आकड्यावरती धक्का दुसरा. आता नवीन फलंदाज प्रतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सागर बोबटसाठी बरेचसे फॅन्स आहेत सागर आपले व्यासपीठावरती आणि सातत्याने ते काही ना काही आमच्यापर्यंत माहिती कळवतात. पण मोठी स्पर्धा आहे ती आपण मॅच झाल्यावरती डिस्कस करू. विकेट मिळाले 16 आकड्यावरती दुसरा धक्का लागला. सागर झुंज देतो मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला मोठा संघर्ष त्याचा असणार आहे या मॅच मध्ये, कारण कॅप्टन आहे त्या माइंडसेटने त्याला संपूर्ण खेळ सुरू ठेवायचा आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला बीट केला चला बॉल डीप मध्ये आणि तिथे देखील मिस्टेक. काय घडते एक्झॅक्टली पाहायचं आहे. निलेश मस्कर आय थिंक डीप मध्ये होते. चांगले क्षेत्ररक्षण आतापर्यंत केलं होतं, पण आता आउटफील्ड मध्ये मात्र त्याच्याकडनं देखील सूट नक्कीच होताना पाहायला मिळतो. चेंडू सुटला हातातून, अक्षरशः निसटला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. नशिबाचा 4 धावा प्रतीक्षा खात्यात. यावेळेस काय भन्नाट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर चेंडू होता. जबरदस्त पडल्याच्या नंतर तितक्याच गतीनं बाहेर वळण घेणारा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले नो डाऊट आपल्याला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळेल. या चेंडू नंतर आपण पाहूया. कोलर टप्पाचा बॉल, ब्लॉकोलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडॉनला फिल्डर तिथे पाहायला मिळतात. धावसंख्या कंप्लीट केली जाते ती 1. 2 षटकांचा खेळ संपन्न आफ्टर 2 ओव्हर्स. 10.50 करंट रन रेट सध्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. 10.50च्या सरासरीनं झाला धावा 21-21, म्हणजे अजूनही 17.25च्या सरासरीने येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 69 बनवायच्या. 69 रिक्वायर्ड इन 24 डिलिव्हरीज. नीट बोर्ड सध्याच्या घडीला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती एका बाजूला मुकादम 11, दुसऱ्या बाजूला प्रेरणा 11. कैरवाडी हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर अॅनिमेशन्स आणि समोर नीट बोर्ड. 24 चेंडू आणि 69 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती आता पुन्हा एकदा विजयला इन्व्हाइट केलं गेलं. सेकंड स्पेल मध्ये विजय, पहिल्या स्पेल मध्ये धावा त्याने 13 खर्च केला होता, जिथे 1 विकेट त्याच्या षटकात आली होती, पण ती रनआउटची होती. आणि निलेश मस्करचा तो डायरेक्ट हिट आणि तिथे मिळाली विकेट. आणि आता मात्र विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल, षटक तिसरा, लॉफ्टेड हिट आपल्याला पाहायला मिळालाय. समोर कुंडलिका कक्षामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. अंपायर सिग्नल, इट इज कडक सिक्सर. आपण पाहिला दमदार फटका, जणू काही चपराक बजावली आणि विजयचा अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती हा मोठा धमाका षटकार. यावेळेस ऑफसाइड रिजनला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये भरपूर वेगाने आलेत. ओव्हर गुड फिल्डिंग. चेंडूला थांबवलंय, बॅकअप देत आहेत. 2 धावा थांबवू शकत नाही. 2 धावफलक पुढे पुढे आणि टीमची टोटल 29 धावा 90 करायच्यात. 2 धावांच्या पेनल्टीमुळे -2 ने धावा संख्या आपण ओपन होताना पाहायला मिळाली. ऍक्च्युअल 31 झाल्यात, पण जे 2 धावांची पेनल्टी ती खरं तर मायनस झाली आणि त्यामुळे 29 ऑन बोर्ड. सध्या 29 धावा. ओ स्लो वन, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर फुटवर्कचा कोणत्याही प्रकारे वापर आढळला नाही. जागेवरून मनोरमा रचला होता की आता मात्र आपल्याला ऑफसाइड रिजन मध्ये चेंडू खेळायचा जेणेकरून ऑफस्टंप वरती बॉल येईल, पण तो प्रयत्न फसला गेला. बॉल विकेट कीपर आता डॉट. विजय पुन्हा एकदा समोर प्रतीश. ओ हा जास्त बाहेर आहे, हा जास्त बाहेर आहे. अंपायर थांबलेत, थोडा वेळ घेतात. वाईट बॉल, कारण चेंडू ट्रॅव्हल होत होता. फायनली चेंडू थांबणं गरजेचं होतं, त्यासाठी अंपायर थांबले होते. चांगला निर्णय अंपायरचा आपल्याला पाहायला मिळतोय. तिन्ही पंच आपले संदीपजी जोशी सर असतील, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पंकजी आमरे सर, शिवरामजी वैती सर, तिन्ही पंचांचं मी आभार व्यक्त करतोय. पुढचा बॉल, आडवी बॅट फिरवल्या मैदानाच्या आतमध्ये. हा देखील पॉवरफुल फट
फटका चांगला आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त ऍक्शन रिप्ले पाहूया. आडवा बॅटनं कमरेचा तोडावर पडल्याच्या नंतर चेंडू टॉस झाला आणि हल्ला चढवला जणू काही. प्रॉपर हिट, क्लीन हिट आपल्याला पाहायला मिळाला. ऑनसाइड पॅक करण्यात आले पूर्णपणे. यावेळेस देखील फिल्डिंग तुम्ही कुठेही लावा, बॉल मात्र मैदानाच्या बाहेर जाणार आहे. आसमानी टोला, गगनचुंबी, दर्जेदार, रुबाबदार षटकार. सध्याच्या घडीला प्रतीश आपण पाहतोय, त्याचा बॅटमधनं देखील चांगल्या धावा बनतात. 8 चेंडूमध्ये वैयक्तिक त्यानं 25 बनवला. आता दाप 1 चौकार 3 षटकारांचा समावेश आहे आणि जवळपास 325च्या स्ट्राईक रेटनं त्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. राणा मोरे वाद झाला, त्यानंतर संघाची जबाबदारी घेणार कोण? प्रतीशने सांगितलं मी आहे आणि इथनं जबाबदारी माझ्या खांद्यावरती देखील असेल. लॉफचा रिजनला हॅमट करायचा होता बॉल. शेवटचा बॉल हाताळला गेला. डॉट 2 षटकामध्ये तब्बल 34 धावसंख्या बनवल्या गेल्या आणि आता मात्र त्याचा अगेन्स्ट खरं तर आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये 34 बनवल्या ते विजयचा अगेन्स्ट आणि एका षटकामध्ये पल्लव वेस्टेकरचा गेला. तर धावा आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकात त्या तब्बल 10 आणि त्या अनुषंगाने 3 षटकाचा केस संपन्न. 42 धावा धाव फलकावरती येणार. आता मात्र 18 चेंडू, पहिल्या 18 मध्ये 42 झाला, दुसऱ्या 18 मध्ये आता 48 बनवायच्यात. सध्या ड्रिंक्स ट्रॉली घेऊन मैदानाच्या आतमध्ये आमचे पिंट्या शेट मस्कर आणि त्याचप्रमाणे राजू दादा केरकर बघा ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असताना ते पुन्हा बाहेर आणतात. धन्यवाद, आपलं मनपूर्वक आभार. आणि पुन्हा एकदा जाऊया माझ्या दिशेनं. पहिल्या 18 मध्ये 42 बनवल्यात, पुढच्या 18 मध्ये आता 48 बनवायच्यात. पल्लवेशला इन्व्हाइट केलंय यापूर्वी फक्त 10 धावा संख्या खर्च केला. कदाचित त्या अनुषंगाने त्याला इन्व्हाइट केलं असेल कारण विजय जरा जास्तच महागडा ठरला. तब्बल 34 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडू त्याने फेकलेत आणि 34 धावा खर्च केल्या. कुठेतरी त्यावरती देखील दबाव असणार आहे कारण आजच्या दिवसातला विचार केला तर हा अंतिम सामना आहे आणि तू जो संघ जिंकेल तो थेट टॉप 12 मध्ये क्वालिफाय करणार. 4 चेंडू 8 धावा 200चा स्ट्राईक रेट. तुषार कांबळे करतोय बॅटिंग. बॅटची आतली कडा आणि बॉल जागेच थांबलाय. बौऱ्यासारखा गरगर गिरकी घेत मात्र चेंडू तिथे स्टॉप होतोय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे आता 17 चेंडू आणि 48 करायच्यात. प्रत्येक एक डॉट बॉल येणाऱ्या 18 चेंडू मधून एक प्रत्येक डॉट बॉल आहे ना एक मानसिक दबाव टाकेल दोन्ही बॅटर्सवर. खऱ्या अर्थानं आता प्रतीशचं स्ट्रायकिंग एंड वरती येणं गरजेचं आहे. तेच तू आता सांगायला गेला असेल. चौकार षटकार नाही आला तरी चालेल, सध्या फक्त एक सिंगल घे आणि मला स्ट्राईक दे, त्यानंतर मात्र माझं जे कार्य ते मी करणार आहे. ऑन साइडला इक्का दुक्का से काम नहीं चलता है, चौके छक्के यहाँ पर लगाने पड़ते सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये डोकलाय तुषार कांबळेनं. A1 तुषार देखील म्हणत असेल जर समोरनं प्रीतेश हल्ला करू शकतो तो मी का नाही, आणि त्याने देखील आता हात खोललेत. 16 चेंडू 42 धावा डॉट बॉल भरून काढला. यापूर्वीचा जो डॉट बॉल त्याने फेस केला होता लॉफ करायचा होता. ऑस्टनच्या बाहेर शफल झाल्यात आणि शक्यता नाहीये व्हाईट बॉलची कारण
थोडेफार शफल झाले तर वेगळी गोष्ट आहे, कारण जवळपास पूर्णच ते ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालं. ते संदीप सरांचं मी कौतुक करेन, चांगलं डिसिजन त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतो. चांगली पंचांची भूमिका या आमच्या त्रिमूर्तीनं आजच्या दिवसामध्ये दाखवली आहे. त्रिमूर्ती पंचांची त्यांचं कौतुक. स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू रिलीज केला आणि त्याला पाठवलं कव्हर सीमारेषेच्या पार. आणखीन एक धमाकेदार चौकार. आपण पाहिला जणू काही आता फटका भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. तुषारच्या बॅटमधून ऑफसाइड रिजनला कव्हर मध्ये फटका आपल्याला पाहायला मिळाला. सध्या सिनेमॅटिक कॅमेरा अँगल आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळेल. का सुंदर टेलिकास्ट आहे, आउटस्टँडिंग टेलिकास्ट आणि तितकी जबरदस्त स्पर्धा देखील. 14 चेंडू 38 धावा. स्विच इट लगा तो आबाद वरना बर्बाद. पण क्या बात जबरदस्त फटका, अनस्टॉपेबल. तुषार खतरनाक कांबळेचा बॅटमधनं हा येतोय भव्य असा आरटीपीआय षटकार. ऍक्शन रिप्ले, व्हॉट अ शॉट, जबरदस्त, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आतिश आहेत. क्या बात आहे आतिश, काय क्षणचित्र टिपल्यात, लाजवाब, जबरदस्त फटका. 13 बॉल 32. आता विकेट पाहिले जातील. आय थिंक पूर्वार्धामध्ये पाहिलं तर 1 2 3 4 विकेट गमावल्यात आणि अद्याप आता फक्त राणा मोरे आणि कंपनीने 2च विकेट गमावल्यात. म्हणजे 13 चेंडू 32 ची गरज आहे आणि 31 चालतील, पण तो विचार आपण शेवटच्या चरणामध्ये शेवटच्या षटकामध्ये करणार आहोत. सध्या 42 धावांची साजेदारी तिसऱ्या विकेटसाठी. क्या बात आहे. 16 धावांचं कंट्रीब्युशन तुषार कांबळेचं आणि प्रतीक्षा बॅटमधनं 25 धावा. अशा प्रकारे या तिसऱ्या विकेटसाठी अद्याप 14 चेंडूमध्ये 42 धावांची भागीदारी. शेवटचा बॉल, शेवटचा देखील. व्हॉट अ शॉट, निशब्द, जबरदस्त, अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय, अद्वितीय फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जणू काही धावांचा पाऊस आणि फक्त पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. 90 धावांचा मोठं लक्ष्य आम्हाला माहिती आहे, ते सर करण्यासाठी संघर्ष आमचा देखील मोठा असणार सांगत असताना अवघ्या 9 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा ठोकल्यात त्या फलंदाज आपण पाहिलं तर प्रति जावरे. दुसऱ्या बाजूला 10 चेंडूमध्ये 28 ठोकल्यात ते तुषार खतरनाक कांबळेनं. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 28 करायच्यात. सामना मात्र आता अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळतो. सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी चुरस मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांमध्ये आणि दोन्ही फलंदाजांचा संघर्ष देखील तितकाच मोठा आपल्याला पाहायला मिळेल. काय जबरदस्त मॅच कशी असावी याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना दोन्ही फलंदाज मात्र मोठा संघर्ष करतात. जबरदस्त मॅच. काय क्रिकेट आहे, हेच तर क्रिकेट आहे. आणि एका क्षणाला हिरो दुसऱ्या क्षणाला झिरो बनवण्याचं सामर्थ्य आहे. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर राणा मोरेची बॅट तळपली आणि या मॅच मध्ये तो शांत राहिला. तर मात्र एका बाजूने प्रतीक्षा तर दुसऱ्या बाजूने तुषार देखील मात्र चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय सुतारच्या हातामध्ये बॉल. 12 चेंडू आणि विजयासाठी आता 28 धावसंख्याची गरज आहे. टप्प्याचा बॉल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, ग्लोरियस आरटीपीएल षटकार. षटकारासाठी 100 रुपयांचं प्रत्येक षटकारासाठी आता इथून पुढे बघा 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. क्या बात है. ना डरे ना जिम करे, चौके छक्के लगाऊ, जबी मन करे सांगत असताना प्रतीश मैदानाच्या आतमध्ये. ये सिक्का चलना जरूरी था और ये सिक्का आज चल रहा है मैदान के अंदर. वॉट बॅटिंग. 310चा स्ट्राइक रेटने सध्या 10 चेंडू मध्ये 31 बनवल्यात. हा देखील ऑफसाइड रिजन मध्ये प्रहार केला. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पुढे आले. एक धाव कंप्लीट. एकच धाव मिळेल म्हणजे आता येणारे 10 बॉल 21 धावांची गरज.
10 चेंडू 21 धावांचं समीकरण सदाच्या घडीला या मॅच मध्ये आणि कोणत्या संघाच्या बाजूनं हा सामना झुकेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. काय बात आहे, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला. एकदा प्रतिष्ठित बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. तुषार देखील 10 चेंडू मध्ये 28 बनवल्यात. 280च्या सरासरीनं बॅटिंग करतोय. लॉफ्टेड हिट. आता फक्त आकाशाची वार्तालाप करताना आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल देखील फेकून दिलाय मिड विकेट, सीमा पार, षटकार. पॉवरफुल पीपल कम्स फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस. ताकदवार लोक मात्र, या ताकदवार लोकांनी मात्र आता खऱ्या अर्थानं मॅच जिंकून काढण्याचा प्रयत्न केलाय. काय संघर्ष राहिला दोन्ही फलंदाजाचा. दाद आहे तुमच्या फलंदाजीला, सलाम आहे प्रेक्षकांची मन, कारण खऱ्या अर्थानं जिंकल्यात. इथून जरी सामना प्रेरणा 11 कैरवाडी संघाने जरी गमावला ना तरी खऱ्या अर्थानं विजयाचे शिल्पकार राहतील. आणखीन एक व्हॉट शॉट. खतरनाक कांबळे, तुषार खतरनाक कांबळेच्या पाठमध्ये आणखी एक षटकार. आठ चेंडू 9 धावांची गरज आहे. 8 जरी बनवल्या तरी प्रेरणा 11 कैरवाडी संघ सामना जिंकेल. जणू काही फायनलची मॅच चालू आहे अशा प्रकारचं एंटरटेनमेंट. ओ यावेळेस नो बॉल. दुष्काळात आता 13वा नाही 14वा नाही 15वा महिना सुरू झालाय, कारण आता 8 चेंडू 8 धावांची गरज आहे. सलग 2 षटकार आहे तर 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. आणि शेठ पाटील यांच्या वतीनं राणा मोरे बघा सुपर एक्साइटेड. 8 चेंडू 8 धावा. ओ ऑन साइडला कॅच होता. विकेट कीपर बीट होता है. बॉल लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल. पूर्णपणे या मॅच मध्ये आपला दबदबा प्रस्थापित करत असताना, आणि खरं तर इथनं जर या 90 धावा चेस केल्या तर या स्पर्धेतला विक्रमी चेस असेल तो प्रेरणा 11 खैरवाडीच्या नावावर. ठोकम टाक मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त ठोकम ठाक आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक दर्जेदार जबरदस्त आर्टिफिशियल 6. बघा सुभाष दादा इंगळे यांच्या वतीनं देखील तब्बल रोख रक्कम 2000 रुपयांचे कॅश प्राइज तुषार कांबळेसाठी. क्या बात आहे, मालामाल. क्या बात आहे. नक्कीच पिंटे शेठ मस्कर साहेबांच्या वतीनं देखील तब्बल 500 रुपयांचे कॅश प्राइज. आणि शेठ पाटील आणि आता षटकार मारून फिनिश केला तरी 500 रुपयांचे कॅश प्राइज. आणि त्याचप्रमाणे एका धावेची गरज असताना कदाचित फेकी खराब. सामना संपलाय, मॅच फिनिश. सामन्यातनं जिंकलाय प्रेरणा 11 खैरवाडी संघानं. अभिनंदन. डीजे